मागच्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे आज आपण आपल्या नाश्ता सिरीजला सुरुवात करूयात। तर नाश्त्याचा आजचा आपला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे कांदे पोहे। आता तुम्ही म्हणाल नवीन वेगळा असा काहीतरी नाश्त्याचा पदार्थ दाखवशील, पण आज आपण आपल्या नाश्ता सिरीजची सुरुवात ही कांदे पोह्यांपासून करूयात। कारण कांदे पोहे आणि सोबतच वाफाळता चहा हे कॉम्बिनेशन जे आहे नाश्त्याचं ते प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बघायला मिळतं। आता आपण पुढे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ हे बघणारच आहोत। आज आपण बनवतोय कांदे पोहे। आता कांदे पोहे बनवत असताना बऱ्याचदा काय होतं की आपले जे कांदे पोहे आहेत ते मऊ मोकळे सुटसुटीत होत नाही, चिवट होतात, त्याचा लगदा होतो। आणि मग असं होऊ नये आणि आपले कांदे पोहे छान मऊ मोकळे व्हावेत यासाठी इथं काही टिप्स सांगणार आहे। आणि त्यानंतर त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की कांदे पोहे खूप जास्त होतात, ते शिल्लक राहतात किंवा मग कधी खूप कमी होतात। मग योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। चला सुरुवात करूयात कांदे पोहे बनवायला। तर सगळ्यात आधी आपल्याला ठरवायचे की आपल्याला किती लोकांसाठी कांदे पोहे बनवायचे। तर इथं मी 4 लोकांसाठी कांदे पोहे बनवणार आहे। तर आपल्याला 4 मुठी पोहे घ्यायचे। तर पोहे मुठीने मोजायचे। 2 3 आणि 4। तर 4 लोकांसाठी आपण इथं 4 मुठी पोहे घेतलेले आहेत। तर बरेच जण असेच पोहे मोजतात मुठीनी। तर असे पोहे मोजून घेतले की मग पोह्यांचं जे परफेक्ट प्रमाण मिळतं ते खूप जास्तही होत नाहीत, कमीही होत नाहीत। तर सगळ्यात आधी आपण हे पोहे चाळून घेऊयात। पोहे असे चाळून घेतले की त्यामध्ये काही चुरा असतो, पावडर असेल तर ती निघून जाते। त्यामुळे पोहे सुरुवातीला असे चाळून घ्यायचे। तर इथे सगळे पोहे मी व्यवस्थित हे चाळून घेतलेले आहेत। तर हे पोहे जर आपण वाटीने मोजले तर ह्या 3 वाट्या पोहे भरतात। आपली जी आमटीची वाटी असते ना घरातली त्या वाटीने हे 3 वाट्या पोहे बसतात। तर हे पोहे मी वाटीने का मोजून घेतले पुढे बघूयात आपण। पोहे चाळून घेतल्यानंतर आता आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचेत। तर आता बरेच जण काय करतात की पोहे धुवायचे म्हटलं की एखाद्या भांड्यात किंवा पातेल्यात पोहे धुतात। तर तसं न करता आपल्याला पोहे चाळणीवर धुवून घ्यायचेत। तर इथं मी चाळणीवर पोहे घेतलेले आहेत। खाली एक डब्बा ठेवलेला आहे, त्यावर आपण ही चाळण ठेवूयात। यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचेत। तर इथे मी पोहे 2 ते 3 वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पोहे धुतल्यानंतर ते असेच मोकळे कधीच सोडायचे नाही, यावर एक झाकण घालायचं। म्हणजे मग पोह्यांचा डायरेक्ट मोकळ्या हवेशी संपर्क येत नाही आणि आपले पोहे जे आहेत ते छान फुलण्यास मदत होते। तर मी यावर एक झाकण घातलेलं आहे। तर हे पोहे आपण असेच बाजूला ठेवूयात आपला कांदा परतेपर्यंत। सगळ्यात आधी आपण गॅस ऑन करूयात आणि त्यावर कढई ठेवूयात। आता कढईमध्ये घालूयात 2 चमचे तेल। तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये शेंगदाणे घालूयात। तर हे मुठभर शेंगदाणे आहेत। तर आता मंद आचेवर हे शेंगदाणे आपण व्यवस्थित तळून घेऊयात। तर तेल खूप जास्त घालायची गरज नाही आहे, त्या तेलामध्येच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचेत। तर शेंगदाणे इथं मंद आचेवर तळून घेतलेले आहेत। तर आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे खूप जास्त करपवायचे नाहीत, कारण आपण शेंगदाणे जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा सुद्धा त्याची तळणीची प्रोसेस चालू असते। शेंगदाणे असे सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। बरेच जण शेंगदाणे हे पोह्यावर काढतात। तर काय होतं आपले शेंगदाणे जे आहेत ते लूज पडतात, त्यामुळे असे सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत राहतात। तर इथे मी सगळे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपण फोडणी तयार करून घेऊयात। तेलामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं। जिरं व्यवस्थित फुललं
की 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात. मिरच्या अशा आधीच घालायच्या म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर घालूयात कढीपत्ता. तर आता ही मिरची ह्या तेलावर छान अशी परतून घेऊयात. ही मिरची परतून घेतली की आता यामध्ये घालूयात कांदा, बारीक चिरलेला कांदा. तर कांदा खूप जास्त बारीक चिरायचा नाही, थोडासा मोठा चिरायचा. आता हा कांद्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पोहे वाटीने मोजून घेतले होते. 3 वाट्या पोहे होते, तर पोह्याच्या निम्मा आपल्याला कांदा वापरायचा आहे. मग 3 वाट्या पोह्यांसाठी आपण इथं 1.5 वाटी कांदा वापरणार आहोत. तर हा कांदा घालूयात. आणि हा कांदा सुद्धा हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेऊयात. तर हा कांदा खूप जास्त परतायचा नाही, म्हणजेच खूप जास्त डार्क करायचा नाही, नाहीतर मग तो पोह्यामध्ये कचकच लागतो. कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. तर आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर आपण पोह्यांवरती वरून घालतोच, पण अशी फोडणीमध्ये घातली की त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता ही कोथिंबीर घातल्यानंतर ह्याला एखादा मिनिट असं छान कांद्यासोबत परतून घेऊयात. कोथिंबीर परतून घेतली की आता यामध्ये घालूयात चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद. आणि आता हे मिसळून घेऊयात. हळद व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूयात आपण भिजवून घेतलेले पोहे. तर हे पोहे हाताने मोकळे करून घ्यायचे आणि मग घालायचे. हाताने असे पोहे सुट्टे करून घ्यायचे. बऱ्याचदा काय होतं, आपले पोहे भिजतात कसे यावर आपले पोहे बनतात कसे हे अवलंबून असतं. तर पोहे छान अशा हाताने मी मोकळे करून घेतलेले आहेत. आता आपण घालूयात ह्या कांद्यामध्ये. पोहे असे चाळणीमध्ये धुतले ना, यामध्ये पाणी अजिबात राहत नाही आणि पोहे आपले छान भिजतात. तर मस्त असे आपले पोहे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकाल. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आणि मिक्स करून घेऊयात. मीठ घातल्यानंतर पोहे छान मिक्स करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल. तर पोहे आपले मीठ घातल्यानंतर छान असे मिक्स करून झालेले आहेत. तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेऊयात. तर इथं आपण पोह्याला एक मंद आचेवर वाफ काढून घेतलेली आहे. तर आता यावरील झाकण काढूयात आणि यामध्ये घालूयात तळलेले शेंगदाणे. तर हे शेंगदाणे तुम्ही पोहे सर्व करताना सुद्धा घालू शकता. तर मी आत्ता घालतीये. त्यानंतर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. आता गॅस बंद करूयात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेंगदाणे आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण लिंबू पिळूयात. तर लिंबू शेवटी पिळायचं, म्हणजे मग आधी पिळलं तर त्याचा मग कडवटपणा उतरतो. त्यामुळे आपण लिंबू हे शेवटी पिळायचं. असं लिंबू पिळल्याने काय होतं की प्रत्येकाला वेगळी लिंबाची फोड द्यावी लागत नाही आणि सकाळची घाई गडबड असते आणि त्यामध्ये असं लिंबू पिळून आपलं काम सोपं करायचं. तर लिंबू पिळल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात. तर मस्त असे कांदे पोहे, मस्त मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे आपले इथं बनवून तयार आहेत. तर सर्व करूयात.
तर एकदम मस्त मोकळे मौसूद असे आपले कांदे पोहे तयार आहेत. तुम्ही बघू शकाल. तर एकदम मोकळे असे झालेले आहेत. आता यावर घालूयात थोडीशी बारीक शेव. तर ओल्या खोबऱ्याचा कीस पण तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी बारीक शेव घालतेय. तर इथे आपले मस्त मौसूद असे मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल. मस्त मौसूद मोकळे मोकळे असे हे कांदे पोहे आहेत. तर आता हे कांदे पोहे आपण नेहमी बनवतोच. तर या पद्धतीने कांदे पोहे तुम्ही नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.